नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत करतो मी तुमचं ब्रिज कोर्समध्ये. इयत्ता 8वी विषय इंग्रजी आणि ॲक्टिव्हिटी नंबर 40. ठीक आहे, या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला काय शिकायचं बघूया. लर्निंग आउटकम आणि कम्पिटन्सी स्टेटमेंटमध्ये त्यांनी आपल्याला दिलंय लर्न सेंटेन्स स्ट्रक्चर. सेंटेन्सचं स्ट्रक्चर कसं असतं हे आपल्याला शिकायचं आहे. नंतर सब्जेक्ट अँड प्रेडिकेट, सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट, डायरेक्ट ऑर इनडायरेक्ट, सब्जेक्ट अँड वर्ब अग्रीमेंट, ह्या गोष्टी तुम्हाला शिकायच्या आहे. आता या ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला खरं दिलेलं आहे सब्जेक्ट आणि प्रेडिकेट, या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या त्यांनी दिलेल्या आहे. तर त्याबद्दलची मी डेफिनेशन तुम्हाला एक सांगून देतो, म्हणजे तुमची आयडिया क्लिअर होईल. व्हॉट इज सब्जेक्ट अँड प्रेडिकेट? एव्हरी कंप्लीट सेंटेन्स कंटेन टू पार्ट्स. पूर्ण सेंटेन्सचे दोन पार्ट असतात, अ सब्जेक्ट अँड प्रेडिकेट. द सब्जेक्ट इज व्हॉट द सेंटेन्स इज अबाउट. सब्जेक्ट काय असतं तर सेंटेन्सच्या बद्दल असतं. वाईल द प्रेडिकेट टेल्स समथिंग अबाउट द सब्जेक्ट. आणि प्रेडिकेट हे सब्जेक्ट संदर्भात सांगतं. म्हणजे एकंदरीत तुम्हाला मी सांगायचं असं झालं, एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं, सब्जेक्ट म्हणजे नाऊन प्रोनाऊन जे असतात त्यांना आपण समजा सब्जेक्ट म्हणू. समजा एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एक्झॅक्टली बरोबरच आहे असं नाही म्हणत मी, पण आयडेंटिफाय करण्यासाठी नाऊन प्रोनाऊन जे आहे त्यांना आपण समजा सब्जेक्ट म्हटलं, तो रिमेनिंग पार्ट जो राहील त्याला आपण प्रेडिकेट कन्सिडर करायचं. पुढे मी तुम्हाला ते दाखवेलच. चला मग आपण ऍक्टिव्हिटीकडे वळूया आता. इन्स्ट्रक्शन्स काय आहेत? टीचर्स आणि पॅरेंट्स आणि फॅसिलिटर्स तुमच्यासाठी बघा. एनकरेज द लर्नर्स टू आयडेंटिफाय सब्जेक्ट अँड प्रेडिकेट. सब्जेक्ट आणि प्रेडिकेट आयडेंटिफाय करण्यासाठी त्यांना एनकरेज करा. सेकंड, शो व्हेरियस टाइप्स ऑफ फ्लॅश कार्ड टू एनरिच लर्नर्स सेंटेन्स फ्रेमिंग स्किल. त्यांना फ्लॅश कार्ड दाखवून सेंटेन्स फ्रेम कशी करता येईल त्याच्यासाठी त्यांना एनकरेज करा. गिव्ह द लर्नर्स मॅक्झिमम प्रॅक्टिस टू अरेंज द फ्लॅश कार्ड अँड मेक प्रॉपर सेंटेन्स. जास्तीत जास्त फ्लॅश कार्ड दाखवून प्रॅक्टिस त्यांची घेऊन सेंटेन्स प्रॉपरली कसं कन्स्ट्रक्ट करता येईल ह्याला त्यांची प्रॅक्टिस तुम्ही करून घ्यायची. फोर्थ, आस्क लर्नर्स टू फ्रेम सेंटेन्स वेन गिव्हन इन अ जम्बल्ड ऑर्डर. जे काही सेंटेन्स तुम्ही देणार, आस्क लर्नर्स टू फ्रेम सेंटेन्स. सेंटेन्स तुम्ही फ्रेम करायला हवा वेन इन जम्बल्ड ऑर्डर. सेंटेन्स इकडे तिकडे टाका, म्हणजे सेंटेन्समध्ये शब्द इकडे तिकडे टाका, वर्ड्स, आणि त्यामुळे त्यांना ते रिअरेंज करायला हवं, म्हणजे अजून त्यांची प्रॅक्टिस चांगली होईल. फर्स्ट, गिव्ह द डेमो ऑफ ॲक्टिव्हिटी. ॲक्टिव्हिटीचा डेमो त्यांना द्या. नंतर एनकरेज स्टुडंट्स टू एक्सप्लोर रिगार्डिंग सच ग्रामर ॲक्टिव्हिटी. आणि या प्रकारच्या ग्रामर ॲक्टिव्हिटी जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करा. आता इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट्स काय? लिसन टू द इन्स्ट्रक्शन ऑफ युअर टीचर, पॅरेंट्स, फॅसिलिटर्स. तुमच्या पॅरेंट्स, टीचर्स, फॅसिलिटर यांनी ज्या इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला दिलेल्या आहेत त्या तुम्ही मात्र फॉलो करा. सेकंड, फॉलो द इन्स्ट्रक्शन ॲज पर सजेस्टेड गाईडलाईन्स. वरच्या गाईडलाईन्स दिल्या त्या पद्धतीने आपल्याला त्या इन्स्ट्रक्शन फॉलो करायच्याच आहे. थर्ड, एक्सप्लोर मोर ॲक्टिव्हिटीज रिलेटेड टू दिस ॲक्टिव्हिटी. या ॲक्टिव्हिटी सारख्या अजून काही ॲक्टिव्हिटी तुम्हाला जर करता येत असतील तर तुम्ही करू शकता. चला मग आता आपण लर्निंग ॲक्टिव्हिटीकडे वळूया. सब्जेक्ट अँड प्रेडिकेट मॅच गेम. मॅच द कार्ड्स इन ग्रुप ए विथ ग्रुप बी इन ऑर्डर टू मेक मिनिंगफुल सेंटेन्स. चला, ए ग्रुप आणि बी ग्रुप या दोघांचा आपण कॉम्बिनेशन करणं, म्हणजे जोड्या लावा असं एक प्रकारे. हर फादर इज अ डॉक्टर. इथे मी जोड्या लावूनच दिलेलं आहे. द हॅपी पिग लाईक्स टू रन. बघा, द हॅपी पिग लाईक्स टू रन असं हे सेंटेन्स येईल. द मॉर्निंग लाईट्स स्प्रेड्स ओव्हर द अर्थ. म्हणजे हर फादर इज अ डॉक्टर आणि द मॉर्निंग लाईट स्प्रेड्स ओव्हर द अर्थ ही जोडी अशी येईल. पण कार्ड बी मधलं इथलं जे हे द हॅपी पिग हे पहिल्यांदा येईल आणि त्याच्यानंतर येईल लाईक्स टू रन, हे लक्षात घ्यायचं. सॉल्ड ॲक्टिव्हिटीमध्ये बघा, डेमोमध्ये त्यांनी काय दिलेलं आहे आपल्याला. फाइंड द सब्जेक्ट अँड प्रेडिकेट फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्स. आता एक सेंटेन्स दिले, राजेश वेंट टू मार्केट. याच्यामध्ये सब्जेक्ट काय? राजेश. आणि रिमेनिंग पार्ट जो आहे तो झाला प्रेडिकेट. म्हणजे प्रेडिकेट काय झालं? वेंट टू मार्केट. आता प्रॅक्टिससाठी पुढचं बघा का त्यांनी दिलेलं आहे. आपल्याला आयडेंटिफाय करायचं, जसं मी अंडरलाईन केलंय तुम्हाला दिसतच आहे. आयडेंटिफाय द सब्जेक्ट अँड प्रेडिकेट. आता याच्यात बघा, राम अँड आय हे सब्जेक्ट आहे, अँड नाही पण आय. राम अँड आय हे झाला सब्जेक्टचा पार्ट. वॉकड अलॉंग द स्ट्रीट लास्ट नाईट, ज्याच्या खाली अंडरलाईन केलंय तो काय झाला? सगळं प्रेडिकेट. मग तुम्हाला हे तुमच्या ऍक्टिव्हिटी नोटबुकमध्ये लिहायचंय. हा, शिरीष एट आईस्क्रीम. शिरीष एट आईस्क्रीम असं आहे. हा, सॉरी. हा, आता याच्यामध्ये शिरीष हे झालं सब्जेक्ट आणि एट आईस्क्रीम हे झालं प्रेडिकेट. कळते तुम्हाला? स्नेहा अटेंडेड द क्लास अँड लर्न ऑल थिंग्स. मग याच्यात स्नेहा हे झालं सब्जेक्ट
अटेंडेड द क्लास अँड लर्न ऑल थिंग्स हे झालं प्रेडिकेट. कळतंय? समजलं? आता एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटीमध्ये बघा त्यांनी काय दिलंय आपल्याला, परत जोड्या लावा म्हणा असं, मॅच द पेअर्स, कम्प्लीट द सेंटेन्स युझिंग प्रॉपर वर्ड्स. अंकल वेअर्स शूज, काऊ इज इटिंग द ग्रास, रेनबो इज व्हेरी ब्युटिफुल. कळतंय? त्याच्यानंतर इव्हॅल्युएशन ऍक्टिव्हिटी त्यांनी दिली आपल्याला. आस्क द स्टुडंट्स टू आयडेंटिफाय सब्जेक्ट अँड ऑब्जेक्ट, प्रेडिकेट नाही आता ऑब्जेक्ट या, बाय गिव्हिंग द सेंटेन्सेस. ठीक आहे, मी सेंटेन्सेस काढून ठेवलेले, त्याच्यावरून आपण आयडेंटिफाय करू. आता रेड जेवढ्या कलरमधले वर्ड्स आहे ते सर्व झाले सब्जेक्ट, आणि ज्यांच्या खाली अंडरलाईन केलंय ते सर्व झाले ऑब्जेक्ट. म्हणजे सब्जेक्ट हा ऑब्जेक्टवर काहीतरी काम करतो, आणि बाकीचे ऍक्शन वर्ड्स आहे मधले मधले, ड्रिंक, प्ले, हॅव, कम, इज गोईंग, वर्क्स, इज गोईंग, हे सगळे झाले ऍक्शन वर्ब्स. चला मग आता आय ड्रिंक मिल्क म्हणजे आय झालं सब्जेक्ट आणि मिल्क झालं ऑब्जेक्ट. दे प्ले फुटबॉल, दे झालं सब्जेक्ट, फुटबॉल झालं ऑब्जेक्ट. वी हॅव न्यू कार, मग वी सब्जेक्ट आणि न्यू कार झालं ऑब्जेक्ट. राहुल केम टू स्कूल, राहुल झालं सब्जेक्ट आणि स्कूल झालं ऑब्जेक्ट. पंकज इज गोइंग टू पुणे, पंकज सब्जेक्ट, पुणे हे झालं ऑब्जेक्ट. ही वर्क्स व्हेरी हार्ड इन दिस कंपनी, ही झालं सब्जेक्ट आणि कंपनी झालं ऑब्जेक्ट. शी इज गोइंग टू स्टे इन भोपाल, मग शी हा शब्द झाला सब्जेक्ट आणि इज गोइंग टू स्टे इन भोपाल हा शब्द झाला तुमचा ऑब्जेक्ट. पण याला आपण असंही करू शकतो, विथ हर पॅरेंट. आता आपण असं जर सेंटेन्स केलं तर हा जो विथ हर पॅरेंट्स हा जो पार्ट झाला हा काही ऑब्जेक्ट होत नाही. मग ऑब्जेक्ट काय ह्याच्यातलं फक्त भोपाल, एवढं लक्षात ठेवायचं तुम्ही. कळतंय? ठीक आहे, आता ऍक्टिव्हिटीकडे वळूया आपण. दीक्षा ॲपचा त्यांनी QR कोड नाही दिला, पण ही एक लिंक दिली, या लिंकवर जाऊन तुम्ही अजून माहिती मिळवू शकता. मग काय शिकलो स्टुडंट्स आज आपण? आय लर्न टू आयडेंटिफाय सब्जेक्ट इन द सेंटेन्स. सेकंड, आय लर्न टू आयडेंटिफाय प्रेडिकेट इन द सेंटेन्स. सेंटेन्समध्ये प्रेडिकेट पण कसे ओळखायचे हे शिकलो आपण. आय लर्न टू अंडरस्टँड सेंटेन्स स्ट्रक्चर, सेंटेन्सचं स्ट्रक्चर सुद्धा आपल्याला याच्यातनं कळलं. समजतंय? थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.